अरे भाऊ, तू तर पोरगी पाहायला चालला होता, इकडं कसं काय आला तू? आणि एवढं टेन्शन कमून आहे तुला? तोंड आहे कमून एवढं सोडून दिला तू? टेन्शन नाही घ्यायचं, मग काय करायचं? मला माहिती पुढे काय होणार आहे. नकारच देणार ती मुलगी मला. का बरं? शेतकरी ना मी, फिक्स इन्कम नाही, स्टेबिलिटी नाही. अरे थांबून घे की 1-2 वर्ष, मग कशाला एवढा लोड घेतो? जेव्हा तुझ्या मनाला वाटत ना नंतर करून घे लग्न. आणि लोकांचं काय? लोकांचे टोमणे बंद होणार आहे का? एवढा शिकला तरी पण शेती करायचा निर्णय घेतला. कुणाचा पण ऐकतो, काही पण करतो, प्रत्येक गोष्टीत फक्त टोमणे. शेती करणं हा इतका मोठा चुकीचा निर्णय होता माझ्या आयुष्यातला. काका, लोक आहे ना घोड्यावर पण बसून देत नाही आणि पायी पण चालून देत नाही. स्वतः विषय आणि शेतीविषयी ना इतकं निगेटिव्ह ऐकलं ना की आता स्वतःच्या विचारावर सुद्धा भरोसा राहिला नाही. अरे स्वतःच ऐकणं लय महत्वाचं असतं बाबा. कधी कधी स्वतःच ऐकत जाय. काका, तुम्ही पण शेती करता ना? तुम्हाला पण भरपूर जणांनी टोमणे मारले असतील ना? तुम्ही कसं केलं हे सगळं हँडल? मला या मस्तीमुळं माझ्या पाठीमागं बोलणाराचा कोणाचाच आवाज येत नाही. जेव्हा मला वाटतंय समोरचा काहीतरी चांगला बोलतोय, तेव्हाच मी हा मशीन बंद करून त्याचा आवाज ऐकतो. आणि इतर वेळेस स्वतःचाच ऐकतो. आणि आपल्या आयुष्याचं पण असंच असतं की जे योग्य वाटतं तेच ऐकतो भाऊ. बाकी सगळ्यांचंच ऐकत जर बसलो तर अवघड होऊन जाईन भाऊ. काका, खरंच आज तुमच्यामुळे माझे डोळे उघडले आणि खरंच मला कळलं की लोकांचे टोमणे ऐकण्यापेक्षा आपल्या स्वतःच्याच गोष्टी आपण ऐकल्या पाहिजे. तेच तर मी बोलत होतो. मनात जर ठरवलं ना सगळं काही होतं. उगाच टेन्शन नाही घ्यायचं. यार काका, मनापासून थँक्यू यार. नको टेन्शन घेऊ. घेतलेल्या निर्णयावर ठाम राहायला शिका. 100% धन्यवाद.